लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टर चांगला चर्चेत होता। मराठवाड्यात तर भाजप आणि महायुतीचा सुपडा साफ झाला होता। त्यानंतर बरोबर 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होत्या। दरम्यान राज्यभरात मतदान झालं आणि त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज आले आणि आता यामध्येही जरांगे फॅक्टरची हवा कायम असल्याचं अधोरेखित झालंय। मराठवाड्यात लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महाविकास आघाडी मुसंडी मारणार असा अंदाज दिसतोय। मराठवाड्यातील लढाई त्यामुळे महायुतीसाठी आव्हानात्मक राहणार आहे। लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महायुतीचा पराभव झाला होता। छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिंदे गटाचे संदीपान भुमरे एकटेच विजयी झाले होते। बाकीच्या 7 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पराभूत झाले होते। केंद्रीय मंत्री आणि दिग्गज नेत्यांनाही जरांगे फॅक्टरचा चांगलाच दणका बसला होता। उमेदवारांनीही तशी कबुली दिली होती। आता विधानसभेलाही मराठवाड्यात भाजप महायुतीला फटका बसेल अशी स्थिती या पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे महायुतीचं टेन्शन नक्कीच वाढलं आहे। SIS ग्रुप हैदराबादच्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीला 125 ते 135 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 147 ते 155 जागा मिळू शकतात। मराठवाड्यातील 46 जागांपैकी भाजप महायुतीला 17 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे। येथे महाविकास आघाडीचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे। महाविकास आघाडीला मराठवाड्यात 27 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे मराठवाड्यात भाजप महायुतीला फटका बसेल असा अंदाज एकंदरीत दिसतोय। मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असा अंदाज झेनिया AI एक्झिट पोलने व्यक्त केला आहे। मराठवाड्यात महाविकास आघाडीला 24 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महायुतीला 16 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर याआधी INS मॅट्रिकच्या प्री पोल सर्वेक्षणात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। यामध्ये मराठवाड्यात भाजप महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। चाणक्य स्ट्रॅटेजीने आपले अंदाज वर्तवले आहेत। त्यानुसार महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळण्याचा अंदाज आहे। 6 ते 8 जागा अपक्षांना आणि अन्य पक्षांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।